आक्रमण केले वेतानं, परंतु चपळाईनं त्यातनं बचाव केलाय. अनुभवी हर्षवर्धननं वेता शक्य दोनच्या बाहेर हर्षवर्धनला 1 गुणांची वसुली. संपलेल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड विजय. 2-0 हर्षवर्धन सध्या 2 गुणांची आघाडी. बरोबर अतिशय प्रेक्षणीय असे लढत चालू आहे आपल्या पुढे. हर्षवर्धन सतीर विरुद्ध वेता शेळके. 2-0 स्टेडियम मध्ये या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं माहेर एनजीओचे सन्मान्य माहेर परिवार या ठिकाणी खास जर्मनीवरून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्याकरिता उपस्थित झाले. त्यांचा मंचावरती रामकृष्ण अण्णा सातो पाटील यांच्या वतीने सन्मान केला जातो. जर्मनीच्या पाहुण्यांकरिता जोरदार महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये टाळ्यांचा गजर होऊया. माती वरती कृष्णा फुलारी नांदेड भांडारपट्टी वैभव कल्याण दोनच कोच जय शेलार पुढचा सन्मान लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अतुल बनकर तिकडे घ्या. दरम्यान स्टेप आउट लाल बसून धारण केल्या कुस्तीगीराचा पाय संरक्षक क्षेत्रात गेल्यामुळे सरपंचानं वेताला 1 गुण दिलेला आहे. पूर्ण फलक 2. आक्रमक होतोय वेताळ, कारण पहिल्या फेरीमध्ये पिछाडीवर आहे. गुणांची आघाडी करण्यासाठी आक्रमक झाला. 2-1 परंतु आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा. पार्थ पाटील आणि हत्ते डावाची सुंदर पकड. धोकादायक स्थिती. वेताळ डायरेक्ट खड्या स्थितीतून धोकादायक स्थिती. हर्षवर्धनला सरपंचांकडून 4 गुण. सिद्धप्पाल 5 गुणांची आघाडी. गुण फलक 6-1. पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रतिरोध करत ताबा मिळवलाय हर्षवर्धन सत्कीरनं आणि कुस्तीचा गुणफलक 8. आंतरराष्ट्रीय पंच मार्गिकाच्या 7 कुस्ती खड्या स्थितीमध्ये करण्याचा आदेश. सिद्धार्थ पाटील निळीपट्टी चला ताबडतोब. माती आकडा क्रमांक 1 वरती 74 किलो वजन गटातली सुरुवात होती. आपल्या पुरेपूर अनुभवाचा फायदा घेत हर्षवर्धननं विजयाकडे आपली वाटचाल ठेवलेली आहे. तब्बल 7 गुणांची आघाडी. कुस्ती फलक 8-1. वेताला आक्रमक होणं फार गरजेचं आहे. 7 गुणांची पिछाडी जर भरून काढायची असेल तर पैलवान आक्रमक व्हा. दरम्यान सरपंचांचा इशारा सूचना करतायत हर्षवर्धनला, नकारात्मक कुस्ती करू नका, कुस्ती रोखू नका, पैलवान कुस्ती करा. करो किंवा मरो. अखेरचं 1 मिनिट. पैलवान फ्रीस्टाईलला चालतंय. ग्रीको रोमन मध्ये तो नियम आहे. फ्रीस्टाईलला फूट स्टेपचा नियम 1 जानेवारी 2026 पासून बदललेला आहे. नियमांचा अभ्यास करा. ग्रीको रोमन मध्ये तो फाऊल असतो, फ्रीस्टाईल मध्ये नाही. नोंद घ्या. तब्बल 7 गुणांची आघाडी हर्षवर्धन सत्कीरकडे. आणि अखेरचे 50 सेकंद. वर्षभर केलेल्या तपश्चर्येचं अवघ्या 6 मिनिटामध्ये या ठिकाणी मूल्यमापन होत आहे. प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो.
100 मीटर धावणाऱ्या एखाद्या ऍथलेटिक्सला विचारा सेकंदाचं मूल्य काय असतं आणि तेच आपल्या कुस्तीत देखील अनेक वेळा निर्णायक विजयाकडे वाटचाल करणारे कुस्तीगीर देखील पराभूत होतात। म्हणून आक्रमकतेबरोबर समय सूचकता देखील तितकीच महत्वाची असते। अखेरचे 12 सेकंद 8 गुणांची भक्कम आघाडी आणि हा चौथा महाराष्ट्र केसरी तिसऱ्या फेरीमध्ये विजयाकडे वाटचाल करतोय। दरम्यान सरपंचाचा इशारा कुस्तीचा निर्धारित वेळ समाप्त आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरकडून पुढच्या फेरीमध्ये विजय गौरव। अभिनंदन पैलवान बाबा। 74 किलो यानंतर अक्षय मंगवडे पट्टीमध्ये चला ऐका अक्षय मंगवडे सोलापूर नगर चौक सिद्धार्थ पाटील कल्याण सुशांत तांबोळकर कोल्हापूर निळा चौक। एक मिनिट, एक महत्वाची सूचना आहे।